तर इकडे पुणे शिवसेनेला 16 जागांची भाजपची ऑफर आहे। सेना स्वतंत्रपणे त्यामुळे आता लढण्याची शक्यता वर्तवली जाते। 35 जागा देण्याची मागणी सेनेने केली आहे। 60 जागेवरती आज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं नियोजन आहे। नीलम गोऱ्हेंनी ही माहिती दिलेली आहे। म्हणजे पुण्यामध्ये आपण पाहतोय भाजप आणि शिंदे सेना यांच्यात युती संदर्भात चर्चा सुरू होती, मात्र जागा वाटपात जितक्या जागा हव्यात तेवढ्या मिळत नसल्याने आता ही युती फिसकटते आहे का अशी एक शक्यता वर्तवली जाते आहे। 16 जागांचा भाजपची ऑफर सध्या पुणे शिवसेनेला आहे, मात्र 35 जागा देण्याची मागणी शिवसेना करते आहे। तर आपण पाहतोय भाजपची ऑफर शिवसेनेला अमान्य आहे का असा एक प्रचार सुरू झालाय, कारण की सेना स्वतंत्रपणे लढतील अशी ही चर्चा सुरू झाली आहे। 35 जागांची मागणी आहे आणि भाजप केवळ 16 जागा देण्याची तयारी दाखवत आहे। एकूण 60 जागांवरती आज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं नियोजन आहे। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुलजी, आत्ताच आपण ज्या पद्धतीने बोललो, तुम्ही काही वेळापूर्वी माहिती दिली होती नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या होत्या त्या संदर्भात, तर आता शिवसेनेच्या गोटातून ही माहिती समोर येते। शिवसेनेला ज्या जागा भाजप देत आहे अमान्य आहे आणि म्हणून स्वबळाचा नारा ते देऊ शकतात अर्थात, आणि त्याच्यात पुढे दबाव तंत्राचा भाग म्हणून ते 60 जागेवरती उमेदवारी अर्ज पण भरणार आहेत। अच्छा, कारण त्यांच्याकडे त्यांना अपेक्षा होती की 60चे आपण अर्ज मागवले तर किमान 35 जागा तरी आपल्याला मिळतील। पण भाजपची ती तयारी नाहीये। भाजपला असं वाटतं की पुण्यामध्ये आपण स्वबळावरती सत्तेवरती येऊ शकतो, आणि मला तर असं आता दिसतं आहे की फक्त पुणेच नाही तर शेजारच्या पिंपरी चिंचवड मध्ये पण अशी स्थिती होईल। आणि अधिक व्यापक पातळीवरती बघितलं तर कदाचित MMR रिजनच्या बाहेर शिवसेना भाजपची एकी होण्याची शक्यता कमी दिसते आहे। असं काल जेव्हा नीलम गोऱ्हे पत्रकारांशी बोलत होत्या तेव्हा त्याच्यातनं संकेत मिळालेत, आणि म्हणून त्याने तिथेच एकनाथ शिंदेना फोन लावला होता पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये, आणि त्या चर्चेतनं बाहेर आलं की शिवसेना ही जर 1-2 दिवसामध्ये या संदर्भातला निर्णय नाही झाला तर 60 जागेवरती आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करेल। एकंदरीतच आपण पुण्यात जर पाहिलं तर राष्ट्रवादीचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजप आणि सेना एकत्र येणार असं बोललं जात होतं, आणि आता मात्र त्या दोघांचंच जमत नाहीये। म्हणून नेमकं काय होतंय पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये याची अपडेट घेणं गरजेचं असेल। धन्यवाद राहुल सविस्तर अपडेटसाठी।